हे त्यांनाच माहिती. ज्यांना हे देवेंद्र फडणवीसांनी तुरुंगात टाकलं किंवा तुरुंगात टाकायला निघाले होते त्या सगळ्यांचं कौतुक आता फडणवीस करतायत. त्यापेक्षा पवारसाहेब वेगळे आहेत. नाही, पण राऊतसाहेब तुम्हाला असं वाटतं का की भारतीय जनता पक्षाचं कौतुक हे त्या वेळेसच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असतं? कारण तुम्ही असं म्हणतायत की पवारांच्या स्तुतीमागे फडणवीसांनी दिल्लीतून परवानगी घेतली असावी. अलीकडच्या काळात असं दिसतं आहे, स्वतः शरद पवार यांनी मुलाखतीत म्हटलं की सुप्रिया सुळेंनी संसदेत कुठे बसायचं आहे याचा निर्णय त्यांनी घ्यायचा, सत्ताधारी बाकावर बसावं की अपोजिशनमध्ये. आणि त्यांचं हेही म्हणणं होतं की त्यांच्या पक्षात 2 मतप्रवाह आहेत. अजित पवार यांच्या बरोबर जाण्यास असाही एक गट आहे की जो प्रभावी आहे, जो म्हणतो की आपण त्यांच्या बरोबर जावं. अशा वेळेस आणखी एक अशी माहिती येते की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात एक मोठा गट आणि या गटाचं नेतृत्व करणारे मोठे नेते हे भाजप बरोबर जाण्यास व्याकुळ आहेत. पण शरद पवारांनी अजून काही स्टँड घेतलेला नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी नव्या पिढीवर निर्णय सोपवलेला नाही. बघा, हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. पण मला जे काही ज्ञान आहे त्यानुसार माननीय शरद पवार साहेब हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाणार नाही. माननीय पवार साहेबांनी राजकारणामध्ये खूप मोठी, ज्याला एक लॉंग असं हे म्हणतो आपण पारी, ती खेळलेली आहे आणि ती खेळत आहेत. आता ते कोचिंगच्या भूमिकेमध्ये आहेत, प्रत्यक्ष मैदानावर नसले. त्याच्यामुळे मी त्यांना ओळखतो, त्याची विचारधारा आणि भूमिका मला माहिती आहे. त्यांचं वय आता साधारण 85 वर्ष आहे. पण अशा नेत्यांना वयाची बंधनं नसतात काम करताना. तर शरद पवार साहेबांची विचारधारा, त्यांच्या भूमिका आतापर्यंतच्या या पाहिल्यावर ते भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा अशा विचारांच्या लोकांबरोबर ते कधीच जाणार नाहीत, हा मला विश्वास आहे. आता त्यांची नवीन पिढी जी आहे, आता आमच्याकडल्या काही पिढ्या गेल्या आम्हीच घडवलेल्या, त्याला तुम्ही काय करणार?